आणि आता मुंबई उपनगरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मुंबईत आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात। रबली ब्लॅडरमधील बिघाडीनंतर पिसेच्या जलाशयातील पाणी पातळी पूर्ववत करण्यासाठी पालिकेचा हा निर्णय। महाराष्ट्रातील 100 जलदगती न्यायालयांना निधी देण्यास केंद्राचा नकार। केंद्राच्या नकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 48 कोटींचा अतिरिक्त भार। बेस्ट उपक्रमाच्या 170 बस गाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्र कार्यान्वित। कुर्ला, मरोळ आणि आणिक या स्थानकांमध्ये यंत्र बसवण्याचा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हवेचा दर्जा सुधारण्यासाठी बेस्टचा हा उपक्रम आहे। ठाणे शहरात दुरुस्तीच्या कामामुळे एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार। शहरात उद्या झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार। खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशांसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित झाली आहे। 3 वर्ष पूर्ण झालेली बालकं नर्सरीसाठी पात्र असतील। शिमग्यासाठी ठाण्यातून 126 एसटी बसेस सोडण्याचं नियोजन। आरक्षणाच्या 106 बसेस तर ग्रुप बुकिंगच्या एकूण 20 गाड्यांचा समावेश। नवी मुंबईत निसर्गनिर्मित आश्रयस्थानं पाणथळी संपुष्टात आल्यानं स्थलांतरित फ्लेमिंगोंची भटकंती। हजारो पक्ष्यांकडून नवीन पाणथळ्यांचा शोध सुरू। उत्तर प्रदेशमधील ड्रग्ज फॅक्टरीचा ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून भांडाफोड। केमिकल आणि इतर साहित्यासह एकूण 27 कोटी 87 लाखांचा मुद्देमाल जप्त। मुंबईत 2 दिवसात 12,000 फलक काढले। आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश। मुंबई फलकमुक्त झाल्याचा प्रशासनाचा दावा।